नमस्कार. स्वराज्य माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत अकोले तालुक्यातील पावनभूमीत अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकतो, की राम मंदिराला भव्य अशी लाइटिंग केलेली आहे आणि या ठिकाणी मोठा रामाचा उत्सव साजरा होणार आहे. 2 दिवसामध्ये अयोध्या नगरीमध्ये रामलल्लांची राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण देश हा राममय झालेला आहे आणि अकोले तालुक्यात असेल किंवा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या रामाच्या अ, या प्रभू रामचंद्रांच्या आगमनाने वातावरण अतिशय उल्हासित झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात पाहतोय, की हे राम मंदिर आहे. या ठिकाणी मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर आपण या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी त्या देवस्थानचे विश्वस्त आहेत दीपक महाराज. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, की नेमका कशाप्रकारे महाराज आपल्या अगस्त्य आश्रमामध्ये नेमके कशाप्रकारे हा उत्सव साजरा केला जाणार आहे? रामकृष्ण हरी. महामुनी अगस्ती महाराजांच्या या पुण्य पावन भूमीत पवित्र भूमीत प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सदोदित भरत राहणारे जे भाती आहेत, ते प्रभू रामचंद्रांना अगस्ती महाराजांनी या आश्रमामध्ये दिलेत. ज्या बाणाने रावणाचा वध झाला, तो बाण ज्या ठिकाणी दिला, ती ही पुण्य पावन पवित्र भूमी आहे. आणि म्हणून जगभर अयोध्येचा रामलल्लांचा उत्सव, राम जन्मभूमी मंदिर, अयोध्या मंदिरातला उत्सव जगभर साजरा होताना, तो इथे देखील भव्यदिव्य प्रमाणात साजरा व्हावा, ही अगस्ती देवस्थानची, समाज प्रमुखांची, व्यक्तिपरायण निवृत्ती महाराज शिंदेरीकर महाराजांची, तालुक्यातल्या सगळ्याच भाविकांची, राम भक्तांची, तालुक्यातील सगळ्या देवस्थानांची इच्छा अपेक्षा होती. आणि त्या भावनेतून आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये शनिवारी म्हणजे 20 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदरीकर यांचं उद्या संध्याकाळी 6:30 वाजता कीर्तन होणार आहे. महाराज आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहे. अगस्ती महाराज आणि तालुक्यातील सगळी देवस्थाने त्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि म्हणून इथे येणाऱ्या 5,000 भाविकांची जेवणाची व्यवस्था ही महाराजांच्या परिवाराच्या वतीने महाराज या ठिकाणी करणार आहेत. आणि परवाच्या 21 तारखेला दिवसभर तालुक्यातील जी सगळी भजनी मंडळ आहेत ते या ठिकाणी साखळी भजन करणार आहेत. 22 तारखेला सर्वदूर प्रत्येकाच्या गावात, तालुक्यातल्याही गावातल्या राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी राम उत्सव होणार आहे. तर त्यानिमित्ताने या ठिकाणी सकाळी रामजप आणि संध्याकाळी मात्र हा सगळा जो परिसर आहे, एक दिवा अगस्ती महाराजांच्या साठी, एक दिवा ज्या भूमीला प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श झाला, तर त्या भूमीसाठी म्हणून आपल्या अकोला तालुक्यातली पवित्र भूमी आहे, सर्वांचं श्रद्धास्थान आहे. तर एक दिवा या ठिकाणी राम मंदिरासाठी, एक दिवा अगस्ती महाराजांसाठी, इथे भव्यदिव्य अशा दीपोत्सव या ठिकाणी करण्याचा मानस देवस्थानचा आणि तालुक्यातील सगळ्या देवस्थानांचा आणि विशेष करून सगळ्या राम भक्तांचा आहे. म्हणून आपण अगस्ती देवस्थान च्या वतीनं सगळ्यांना तशा प्रकारचं आपण आवाहन केलेलं आहे. निश्चितच म्हणजे राम जन्माचं स्वागत ज्या पद्धतीने झालं होतं, त्याच प्रकारचा एक मोठा महाउत्सव या अकोले नगरीमध्येही साजरा होणार आहे. म्हणजे एक तर संपूर्ण प्रकार या ठिकाणी लाइटिंग केलेली आहे. निवृत्ती महाराजांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. त्यानंतर भोजनाचंही या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे अकोलेकरांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे, की तुम्ही एक दिवा रामासाठी, एक दिवा अगस्त्य ऋषींसाठी आणायचा आहे आणि या ठिकाणी मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे. अशा प्रकारे अकोले तालुक्यातील अगस्त्य आश्रम हा राम आगमनासाठी सज्ज झालेला आहे. स्वराज्य माझासाठी आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर.